आज ना आपण बेकरीमध्ये जी कोकोनट बिस्किटं मिळतात ना, सेम त्या बिस्किटाची रेसिपी पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल. आता हे मेजरमेंट तुम्हाला मी 250 ग्रॅम पिठाचं देणार आहे. मैद्यापासून ही नानकटाई आपल्याला बनवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तुम्हाला सांगते. पहिल्यांदा मैदा 250 ग्रॅम, डालडा 95 ग्रॅम, थोडंसं चवीला मीठ, त्यानंतर पाणी लागणार आहे, अमोनिया, कोकोनट पावडर, बेकिंग पावडर, मिल्क पावडर, कोकोनट इसेन्स लागणार आहे. सुरुवातीला यामध्ये पिठी साखर 125 ग्रॅम घेऊया. ही साखर मिक्सरवरती बारीक केली तरी चालते, किंवा जास्त प्रमाणात तुम्ही जर बिस्किटं बनवणार असाल तर विकतसुद्धा ही साखर मिळते, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. यामध्ये बरंचसंच मटेरियल आपण ॲड करणार आहे, कारण ही बेकरी स्टाईल बिस्किट आपण बनवणार आहे. सेम जशी बिस्किटं बेकरीमध्ये मिळतात, सेम तशी ही बिस्किटं तयार होतात. त्यामुळे यामध्ये बरंचसंच मटेरियल आपल्याला ॲड करावं लागतं. आता यामध्ये अर्धा चमचा अमोनिया पावडर घालायची आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. आणि आता काय झालेलं आहे, मी भरपूर प्रमाणात ही बिस्किटं बनवते आणि कमी प्रमाणात जेव्हा बिस्किटं मी बनवेन तेव्हा थोडंसं मला गोंधळल्यासारखं होतं. शिवाय पावडरी बऱ्याचशाच आहेत, त्यामुळं ओळखूनसुद्धा पावडर घ्यावी लागते. त्यामुळं थोडं हे मेजरमेंट टाकायला मला वेळ लागलेला आहे. आता थोडंसं यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि कोकोनट पावडर आपल्याला 25 ग्रॅम लागणार आहे. कोकोनट पावडर आपल्याला इथं जास्त वापरायची आहे, कारण कोकोनट बिस्किट आपण बनवणार आहे. कोकोनट पावडरीमुळं बिस्किटला कोकोनटचा फ्लेवर चांगला येतो आणि खाताना सुद्धा ही बिस्किटं चांगली लागतात. ही कोकोनट पावडर तुम्हाला सहज कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये, बाजारमध्ये, मॉलमध्ये उपलब्ध होईल. 90 रुपयाला 250 ग्रॅम अशी मला ही मिळालेली आहे. प्रत्येकाच्या भागाप्रमाणे दर कमी जास्त होऊ शकतील. आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर 1.5 चमचा यामध्ये घालायचा आहे. यामध्ये आपण दूध वापरणार नाही. यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळं मिल्क पावडर घालणार आहे. तुम्हाला जर ही बिस्किटं दुधामध्ये बनवायची असतील तर मिल्क पावडर वापरण्याची गरज नाही. आपण यामध्ये डालडा घालून घेऊया. जेमिनीचा डालडा आहे. दुसरा कुठला चांगल्या कंपनीचा डालडा आहे बघायचा आणि तो वापरायचा यामध्ये. मऊ लुसलुशीत लोण्यासारखा जो डालडा असतो ना, तो डालडा आपल्याला इथं लागणार आहे. बिस्किटचा डालडा हा 15 किलोमध्येच मिळतो. असा कमी पॅकिंगमध्ये डालडा अजिबात मिळत नाही. 250 ग्रॅम, अर्धा किलो किंवा 1 किलोच्या प्रमाणात हा डालडा मिळत नाही. पण तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी मी जेमिनी डालड्यामध्ये करून दाखवत आहे. कुठलाही डालडा तुम्ही घेऊ नका, नाहीतरी बिस्किटं तुमची खराब होऊन जातील. हे बघा, हे असं
पिठाचं मेजरमेंट टाकता किंवा पीठ मळता मला ओव्हनकडं सुद्धा लक्ष द्यावं लागतं. तो सुरू करणं, बेक करणं, बिस्किटं बेक झालेली काढणं, सगळी कामं मला ही करावी लागतात. त्यामुळं मी हाताला हँड ग्लोव्हज वापरत नाही. एका ताईची मला कमेंट आलेली, की "सगळं व्यवस्थित आहे ताई, फक्त हाताला हँड ग्लोव्हज घाला." पण मी हँड ग्लोव्हज घालू शकत नाही या कारणामुळे. जेवढी मला स्वच्छता करायला मिळते किंवा स्वच्छता करू शकते, तेवढी मी स्वच्छता करते आणि तितकी व्यवस्थित मी बिस्किटंसुद्धा बनवते. याच्या पलीकडे मी बनवू शकत नाही, कारण ते मला त्रासदायक होतं. आता हात माझा पिठाचा आहे आणि परत मी हँड ग्लोव्हज काढणं किंवा हँड ग्लोव्हज घालणं हे एवढं शक्य नाही. जेवढं दिसतं तेवढं प्रत्यक्षात करत्या वेळेस ते शक्य होत नाही. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदी वाटीभर पाणी याला चालतं आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं, कारण यामध्ये आपण तूप नाही तर डालडा घातलेला आहे. त्यामुळं हे चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला. जोपर्यंत डालडा एकदम वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं. आणि याला आता बघा पांढरा कलर आलेला आहे. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे 250 ग्रॅम मैदा. मैदा सुद्धा बेकरीचा वेगळा असतो. त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. पण जेव्हा आपण बिस्किट घरी खाण्यासाठी बनवतो, तेव्हा किराणा स्टोअरमध्ये जो अवेलेबल असतो, तो मैदा वापरला तरी चालतो. त्याची सुद्धा बिस्किटं चांगलीच होतात. पण तुम्ही व्यवसायासाठी जर करत असणार असाल, तर त्यासाठी बेकरी मैदा आणायचा. त्याचे बरेचसेच प्रकार आहेत. तुम्ही जिथून बिस्किटचं मटेरियल आणणार आहात, तिथं तुम्ही विचारा, की बेकरी मैदा कुठं मिळेल किंवा त्यांच्याजवळ असेल तर तुम्ही बेकरी मैदा म्हणून मागा त्यांच्याकडे. मैदा हा नेहमीप्रमाणे चाळूनच घ्यायचा. हलकी-फुलकी बिस्किटं बनायसाठी आणि मैद्यामध्ये हे मिश्रण चांगलं मिक्स होण्यासाठी मैदा चाळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे पीठ मळून घेऊया. पीठ हे लगेच मळलं जातं. आता यामध्ये तुम्ही जी मी कोकोनट पावडर आणलेली आहे, ती पावडर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. सुकं खोबरं घ्यायचं, चिरायचं आणि मिक्सरवरती गर फिरवायचं. थोडं जास्तच फिरवायचं. जेवढं बारीक होतंय तेवढं आपण बारीक हे करायचं आणि ते वापरलं तरी चालतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, यामध्ये कोकोनट इसेन्स वापरायला अजिबात विसरू नका. मी वापरलेलं नाही, कारण माझ्याकडे अवेलेबल झालेलं नाही. अचानक ही रेसिपी मी करायला घेतल्यामुळं माझा थोडासा गैरमेळ झाला आणि यामध्ये मी कोकोनट इसेन्स घातलं नाही. जे आहे ते एक्सपायर झालेलं आहे, त्यामुळं यामध्ये मी ते घालू शकले नाही. तुम्ही कोकोनट इसेन्स घालायला अजिबात विसरू नका. त्याच्यामुळं याचा फ्लेवर चांगला येतो. पीठ लगेचच मळून होतं, कारण डालडा आपण चांगला फेटून घेतलेला आहे. पीठ आता चांगलंच मळून झालेलं आहे आपलं. आता याचे रोल बनवून घेऊया.
रोल बनवत्या वेळेस हे हाताला अजिबात पीठ चिटकत नाही. सुरुवातीला जेवढा हाताला चिटकेल ना तेवढंच. कारण मैदा आहे, डालडा आहे, एकदम सॉफ्ट हे पीठ तयार होतं. आता याचे छोटे-छोटे गोळे बनवून घेऊया. 14-15 ग्रॅमचा एक गोळा बनवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, बिस्किटं एकदम अशी छोटी-छोटी आणि चांगली होतात. माझ्या ज्या बिस्किटच्या रेसिपी आहेत, त्या रेसिपी मी जी बिस्किटं तुम्हाला हवी आहेत किंवा जी रेसिपी तुम्ही माझ्याकडून मागितलेली आहे, ती फक्त मी ठराविक वेळेतच करते. इतर वेळेला जी बिस्किटं मी बनवते, हा माझा घरगुती बिस्किटचा व्यवसाय आहे. तेच शूट करते आणि तेच मी तुम्हाला पाठवत असते. कारण याचं शूट थोडंसं वेगळं आहे. एका ठिकाणी मी कॅमेरा लावते आणि त्याच्यावरच बोलून किंवा एडिटिंग करून हा व्हिडिओ मी अपलोड करते. तुम्हाला असं वाटेल की बाकीची जी रेसिपीची चॅनेल आहेत त्यांचं प्रॉपर यूट्यूबमध्ये त्या काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या रेसिपी पाहायला किंवा दिसायला त्या छान दिसतात. कॅमेरा वगैरे इकडं-तिकडं फिरवणं वगैरे त्यांचं होतं. पण माझं तसं होत नाही. मी एका ठिकाणीच कॅमेरा लावते आणि मी माझं काम करत राहते आणि जे मी काम करते ते प्रॉपर तुम्हाला मी दाखवलेलं आहे किंवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला सुद्धा इथून मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तेच तुम्हाला पाहायला मिळेल. असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला इथून पुढची कोणती रेसिपी हवी आहे ते सुद्धा सांगा. लवकरात लवकर तुम्हाला OTGमध्ये बिस्किटं कशी बनवायची किंवा त्याचं टेम्परेचर किती ठेवायचं, किती वेळ बेक करायचं याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर उपवासाची बिस्किटंसुद्धा आषाढी एकादशीच्या आधीच मी तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे. उपवासाची जी बिस्किट आहेत ती कढईमध्ये बेक करायची का ओव्हनमध्ये बेक करायची हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कुठल्याही एका ठिकाणीच मी बेक करणार आहे. एक तर कढईमध्ये नसेल तर ओव्हनमध्ये. याचाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही सांगशीला ओव्हनमध्ये म्हटलासा तर मी ओव्हनमध्ये बेक करून दाखवते. कढईमध्ये म्हटलासा तर मी कढईमध्ये तुम्हाला बेक करून दाखवते. याचे बघा आता रोल तयार झालेले आहेत. गोळे तयार झालेले आहेत. आता हे आपण प्रेस करून घेऊया. आता प्रेस करायच्या वेळेला याची टिप्स महत्त्वाची आहे. ही बिस्किट आपल्याला पातळ करायची नाहीत, जाडच ठेवायची आहेत. त्यामुळं प्रेस करत्या वेळेस जास्त प्रेस करायचं नाही. अगदी अलगद-अलगद ही बिस्किटं आपल्याला प्रेस करून घ्यायची आहेत. हे गोळे लगेच प्रेस होतात. अजिबात त्रासदायक होत नाही. मैदा हलका आहे आणि डालडा पण चांगला फेटून घेतलेला आहे. त्यामुळं सहज प्रेस होतात. गोळे लांब-लांब मांडून घ्यायचे आहेत. आता इथं क्वांटिटी अगदी कमी आहे. त्यामुळं गोळेसुद्धा मी एकदमच लांब-लांब मांडलेले आहेत. 25 किंवा 20 गोळे एका ट्रेमध्ये आपण घालवू शकतो. आणि आता या बिस्किटला पाण्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड, 1 चमचा मिल्क पावडर घालायची आहे आणि चांगलं हे दाटसर मिश्रण करून घ्यायचं आणि ब्रशच्या साहाय्याने बिस्किटच्या वरती हे लावून घ्यायचं आहे. हे का? तर त्याचा फ्लेवरसुद्धा बिस्किटला चांगला लागतो खात्या वेळेस किंवा फ्लेवरमध्ये उतरतो सुद्धा. त्यामुळं हे ब्रशच्या साहाय्याने सगळ्या बिस्किटांना लावून घ्यायचं आहे. सगळ्या बिस्किटला ही पेस्ट लावून झालेली आहे. आता प्रीहीट
केलेल्या ओव्हनमध्ये 20 मिनिटासाठी 155 पर्यंत टेम्परेचर न्यायचं आहे आणि बेक करण्यासाठी ठेवायचे आहेत. प्रीहीटसुद्धा 155लाच करायचा आणि 155ला बिस्किटं बाहेरसुद्धा काढायची आहे. एकसुद्धा बिस्किटं चिकटलेली नाही. अगदी सहज ही बिस्किटं निघलेली आहेत आणि इतकी मस्त खुसखुशीत ही बिस्किटं तयार झालेली आहेत. तुम्हाला जर एवढा कलर आणायचा नसेल, अगदी कमी कलर आणायचा असेल, मला अशी खमंग भाजणी आवडते, त्यामुळं सगळ्या बिस्किटची खमंग भाजणीच माझ्याकडे असते. तुम्हाला जर आणखीन थोडी व्हाईट बिस्किटं काढायची असतील तर ही बिस्किटं तुम्ही 50 टेम्परेचरलाच काढू शकता, पण 20 मिनिटच बेक करायची. आणि आतून बघा कशी अशी मस्त फुललेली आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.